नमस्कार. आज आपल्या चॅनलवर आपण एका खूप हटके विषयावर पॉडकास्ट करतोय, ज्याला पेट थेरपी साध्या भाषेत किंवा ॲनिमल असिस्टेड थेरपी आपण म्हणू शकतो. आणि या पॉडकास्टमध्ये आपल्याशी चर्चा करायला सौ मिनल कविश्वर या आलेल्या आहेत. मी थोडक्यात मॅडमची ओळख तुम्हाला करून देते. सौ मिनल कविश्वर यांनी SNDT मुंबई इथून क्लिनिकल सायकॉलॉजीचं शिक्षण घेतलं आहे. ॲनिमल असिस्टेड थेरपी AAT शिक्षण यांनी युनिव्हर्सिटी ऑफ नॉर्थ टेक्सास इथून प्रसिद्ध ॲनिमल थेरपिस्ट डॉक्टर सिंथिया शँडलर यांच्याकडून घेतलं आहे. इंटरनॅशनली रेकग्नाइज्ड प्रोफेशनल डिसिप्लिन ऑफ ॲनिमल असिस्टेड थेरपी म्हणजेच AAT भारतात त्यांनी पहिल्यांदा सुरू केली आहे. याशिवाय व्हॉलंटियर्स आणि प्रोफेशनल थेरपिस्ट्स प्राणी आणि माणसे दोन्ही यांना ट्रेन करण्याचं काम या करतात. कोणाला AAT सेंटर स्थापन करायचं असल्यास त्यांचं कन्सल्टेशनही मिनल देतात. गेल्या 14 वर्षांचा आणि 10,000पेक्षा जास्त पेशंट्सच्या आयुष्यात बदल घडवण्याचा मोठा अनुभव यांच्याकडे आहे. ॲनिमल एंजल्स फाउंडेशन या NGOची स्थापना यांनी केली आहे. ही NGO ह्युमन ॲनिमल इंटरॅक्शन या क्षेत्रात काम करणारी एकमेव भारतीय NGO आहे. रुबी, KEM, वोकार्ड, सिप्ला कॅन्सर सेंटर यासारख्या हॉस्पिटल्समध्ये तसेच अनेक कॉर्पोरेट कंपनीज, शाळा, एअरपोर्ट्समध्ये लोकांच्या स्ट्रेस लेवल्स कमी करण्यासाठी AATचा वापर यांनी केला आहे. मिनल कविश्वर यांचे या विषयावरचे 2 पेपर इंटरनॅशनल कॉन्फरन्सेसमध्ये प्रेझेंट करण्यात आले आहे. त्यांचा पहिला थेरपी डॉग कुट्टी हा भारतात पहिला पेट पार्टनर म्हणून रजिस्टर झाला आहे. भारतात AATची स्थापना केल्याबद्दल त्यांना USAचा बियॉन्ड लिमिट्स 2007 हा पुरस्कार मिळाला आहे. त्यांना अशोका फेलोशिप मिळाली असून द पीपल फोरमकडून टॉप 6 वुमेन एंटरप्रेनर्स इन इंडिया यात त्यांच्या नावाचा समावेश आहे. देश-विदेशातील अनेक प्रतिष्ठित कॉन्फरन्सेसमध्ये या विषयावर त्यांनी भाषण केले आहे. पेट थेरपी किंवा AAT या भारतात हळूहळू रुजत चाललेल्या पद्धतीत इतका गाढा अभ्यास असणाऱ्या सौ मिनल कविश्वर आज आपल्याला आपल्या पॉडकास्टसाठी लाभल्यात.